Good morning, students. In 10th standard Science and Technology, in paper first, the first chapter is gravitation. In this chapter, in last lecture, we have studied the centripetal force and the magnitude of centripetal force and also uniform circular motion. After that, the next point is Earth's gravitational acceleration. Here, the word acceleration means twaran. In 9th standard, we have studied that what is the acceleration. Accelerate or acceleration means the rate of change of velocity or change in velocity. For example, you consider that when one bike or you are traveling on a bike, initially the speed of the bike is 30 km per hour. After some time, it the speed of the bike is 40 km per hour. After that 60 km per hour, means the speed or the velocity of bike changes with respect to time. That change of velocity or change in velocity or the rate of change in velocity is called as acceleration. म्हणजे आपण ॲक्सेलरेशन किंवा त्वरण म्हणजे काय सांगतो की वेग बदलाचा दर. म्हणजे एखाद्या वस्तूनी किंवा एखादी वस्तू गतीमध्ये असताना त्याचा वेग जर बदलत गेला तर तो वेग बदलाचा जो दर असतो त्याला आपण ॲक्सेलरेशन म्हणतो. म्हणजे आता इथं आपल्याला अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन बघायचं आहे. जर आपण विचार केला किंवा आपण बघितलेलं आहे की कुठलीही वस्तू ही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे स्वतःकडे पृथ्वी त्या वस्तूला खेचून घेते. परंतु ज्यावेळी एखादी वस्तू वरून खाली येत असते तर वरून खाली येत असताना त्या वस्तूवरती पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल कार्य करत असतं. परंतु वरून खाली येत असताना ती वस्तू गतीमध्ये असते. परंतु गतीमध्ये असताना त्याचा वेग हा कॉन्स्टंट असणार आहे का? नाही आहे. त्याचा वेग सुरुवातीला जो असेल त्याच्यापेक्षा खाली जसं जसं ते पृथ्वीकडे येईल तसा तसा त्या वस्तूचा वेग हा वाढत जाणार आहे. म्हणजेच काय? व्हेलॉसिटी चेंज होते. मग व्हेलॉसिटी चेंज होते म्हणजेच काय? ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होतं. म्हणून इथं आपण बघणार आहोत अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. व्हॉट इज द अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन or acceleration due to gravity? It is also called as acceleration due to gravity. When an object falls towards the earth, there is a change in acceleration. When an object falls towards the earth, there is a change in acceleration due to the gravitational force of the earth. It acceleration or this acceleration is called as the acceleration due to gravity. तर बघा इथं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणलेलं आहे. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टमध्ये किंवा एखाद्या बॉडीमध्ये जे काय ॲक्सेलरेशन प्रोड्यूस झालेलं आहे ते अर्थ ग्रॅव्हिटेशनमुळे प्रोड्यूस झालेलं आहे. म्हणून त्याला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. बघा काय म्हणले, व्हेन अन ऑब्जेक्ट फॉल्स टुवर्ड्स द अर्थ. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळी अर्थकडं खेचला जातो, देर इज अ चेंज इन ॲक्सेलरेशन. जसं मगाशी मी सांगितलं की ऑब्जेक्ट वरून खाली येत असताना ज्यावेळी मोशनमध्ये असतो त्यावेळी त्याची व्हेलॉसिटी चेंज होते. ती व्हेलॉसिटी चेंज होते म्हणजेच ॲक्सेलरेशनसुद्धा चेंज होतं. म्हणून देर इज अ चेंज इन ॲक्सेलरेशन. आता ही जे ॲक्सेलरेशन चेंज झाले किंवा व्हेलॉसिटी ही जी चेंज झाली ती कशामुळं? ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ और द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो धिस ॲक्सेलरेशन इज कॉल्ड ॲज द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड इट इज डिनोटेड बाय स्मॉल जी. अँड युनिट ऑफ द जी इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता इथं व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ म्हणजे कुठलाही ऑब्जेक्ट जो अर्थच्या सरफेसवरती आहे त्या अर्थच्या सरफेसवर असणाऱ्या या ऑब्जेक्टचं जे काय ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा त्याची जीची व्हॅल्यू त्या ऑब्जेक्टसाठी जीची व्हॅल्यू कशी असते त्याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला स्मॉल जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. आणि त्याची जी व्हॅल्यू येते म्हणजे कॅल्क्युलेशन केल्यानंतर जी इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता हा जो फॉर्म्युला जीचा आहे जी एम अपॉन आर स्क्वेअर आणि त्याची व्हॅल्यू जीची इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे कसे येते आपण त्यासाठी प्रत्यक्ष फॉर्म्युला कसा येतो हा बघूया. तर बघा इथं आपण जसं मगाशी मी सांगितलं, समजा हा अर्थ सरफेस आहे. ह्या अर्थ सरफेसवरती एक ऑब्जेक्ट आहे. या ऑब्जेक्टचं मास समजा एम असेल आणि अर्थची रेडियस म्हणजेच त्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स असणार आहे ते समजा आर असेल.
द डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ दॅट इज आर. मग ऑब्जेक्टचं मास एम असेल, त्यानंतर कॅपिटल एम हे काय आहे, मास ऑफ द अर्थ. त्यानंतर आर इज द रेडियस ऑफ अर्थ. त्यानंतर कॅपिटल जी इज द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. म्हणून त्या ऑब्जेक्टवर ॲक्ट होणारा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, ते ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला आपण काय दिला होता, एफ इज इक्वल टू जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये जी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, एम म्हणजे कॅपिटल एम म्हणजे मास ऑफ द अर्थ आहे, आणि स्मॉल एम म्हणजे मास ऑफ द ऑब्जेक्ट आहे, आणि आर म्हणजे रेडियस ऑफ अर्थ किंवा रेडियस ऑफ द डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. आता अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन काय सांगा, एफ इज इक्वल टू एम इंटू ए. आता हिथं काय आहे, ए म्हणजे ॲक्सेलरेशन आहे, परंतु हिथं आपण ह्या ऑब्जेक्टच्या बाबतीत जे ॲक्सेलरेशन घेणार आहोत, एफ इज इक्वल टू एम इंटू ए. मग आता इथं ए म्हणजे ॲक्सेलरेशन आहे, परंतु ह्या ऑब्जेक्टच्या बाबतीत आपण जे काय ॲक्सेलरेशन विचारात घेणार आहोत ते स्मॉल जी घेणार आहोत, म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणून न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन काय होणार, एम इंटू जी. आता पहिलं जे इक्वेशन आहे फोर्सचं त्याला आपण 1 म्हणूया, आणि दुसरं अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन जे आलेलं इक्वेशन त्याला 2 म्हणूया. आता इक्वेशन फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय येणार बा, दोन्हीच्याही लेफ्ट साईड सेम आहेत. मग लेफ्ट साईड सेम असल्यामुळे राईट साईडसुद्धा सेम असणार. मग राईट साईड काय येणार सांगा, जी एम अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू एम इंटू जी. तर आपल्याला आता माहीत आहे, आपण फ्रॉम इक्वेशन 1 and 2 लेफ्ट साईड इक्वल असल्यामुळं त्याच्या राईट साईडसुद्धा इक्वल, त्यामुळं जी एम अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू एम इंटू जी. आता दोन्ही बाजूचं असणारं स्मॉल एम घालवलं आपण, तर फक्त राहील काय बघा, जी एम अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू स्मॉल जी. म्हणजेच काय, स्मॉल जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. आता ह्यामध्ये जीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, कॅपिटल जी काय आहे 6.67 इंटू 10⁻11, आणि कॅपिटल एम म्हणजे मास ऑफ द अर्थ हे सुद्धा आपल्याला माहिती आहे 6 इंटू 10⁻24 किलोग्रॅम. आता त्याच्यानंतर आर म्हणजे काय, रेडियस ऑफ द अर्थ सुद्धा माहिती आहे आपल्याला 6.4 इंटू 10⁻6 आणि त्याचा स्क्वेअर आहे. आता हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर जीची जी व्हॅल्यू येते ती म्हणजे 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर, म्हणजेच 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ह्याचाच अर्थ काय, जी इज इक्वल टू जवळजवळ 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, की जे आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतो. याला काय म्हणतो आपण, त्याला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे ही आपण त्याची व्हॅल्यू काढली. म्हणजे जीचा थोडक्यात फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला स्मॉल जी इज इक्वल टू जी एम अपॉन कॅपिटल आर स्क्वेअर. त्याची व्हॅल्यू आली जी इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे त्याचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी एम अपॉन आर स्क्वेअर. जी म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, तो कॉन्स्टंट असणार आहे. एम म्हणजे मास ऑफ द अर्थ आहे, आणि आर म्हणजे काय, डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. ह्याचा अर्थ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू, जीची व्हॅल्यू ही कोणकोणत्या गोष्टींवर अवलंबून आहे महत्त्वाचं, एम म्हणजे मास ऑफ द अर्थ, आणि दुसरी गोष्ट कशावर, आर म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ, किंवा जर ऑब्जेक्ट अर्थ सरफेसपासून जरा लांब असेल तर त्यावेळी डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे आर आणि एमच्या व्हॅल्यूवर स्मॉल जीची व्हॅल्यू ही अवलंबून असणार आहे. तर हा आपण जीचा फॉर्म्युला बघितला. ठीक आहे. आफ्टर दॅट द नेक्स्ट पॉईंट इज दॅट व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. म्हणजे काय, जीच्या व्हॅल्यूमध्ये बदल कसा होत जातो, किंवा जीची व्हॅल्यू ही कोणकोणत्या गोष्टींवर अवलंबून आहे. व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. द फर्स्ट इज दॅट चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे अर्थ सरफेसवरती जीची व्हॅल्यू ही वेगवेगळ्या पोझिशनवर वेगवेगळी आहे. त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे चेंज विथ हाईट. म्हणजे अर्थपासून जसं जसं आपण हाईट बदलत जाऊ त्या बॉडीची किंवा ऑब्जेक्टची, तशी जीची व्हॅल्यू बदलते.
आणि तिसरं आहे ते म्हणजे चेंज विथ डेप्थ. ठीक आहे, तर चेंज विथ डेप्थ म्हणजे काय, पृथ्वीच्या आत भूगर्भामध्ये आपण जर गेलो तर त्याच्यामध्ये सुद्धा जीची व्हॅल्यू कशी चेंज होत जाते हे आपण बघणार आहोत. तर पहिला जो पॉईंट आहे चेंज अलॉंग दी सरफेस ऑफ दी अर्थ. मग आपल्याला चेंज अलॉंग दी सरफेस ऑफ दी अर्थ, तुम्ही म्हणाल पृथ्वीचा सरफेसवरती कुठेही ऑब्जेक्ट असेल तर जीची व्हॅल्यू सेमच असली पाहिजे, परंतु प्रत्यक्षात असं होत नाही. कारण आपण जर विचार केला तर पृथ्वीचा जो सरफेस आहे किंवा अर्थ ही एक्झॅक्टली स्पेरिकल नाही आहे, म्हणजे एक्झॅक्टली तो गोल किंवा वर्तुळाकार नाही आहे, जेणेकरून रेडियस सेम असती आणि त्याची व्हॅल्यू सगळीकडे सेम असते. परंतु अर्थ सरफेस किंवा अर्थ हा एक्झॅक्टली स्पेरिकल नसल्यामुळं तो कसा आहे, मग इलिप्टिकल आहे. इलिप्टिकल ह्याचा अर्थ काय, तर पोलच्या ठिकाणी तो बल्ज झालेला आहे, म्हणजे काय, ध्रुवावरती तो फुगीर आहे आणि इक्वेटर म्हणजे विषुववृत्तावर किंवा इक्वेटर जे आहे त्या इक्वेटरवरती फ्लॅट आहे. म्हणजे थोडक्यात काय, जिथं फ्लॅट असेल तिथं सेंटर, अर्थच्या सेंटरपासून जे काय डिस्टन्स असेल ते फ्लॅट आहे म्हटल्यानंतर कमी असणार, बरोबर. आणि जिथं पोलच्या ठिकाणी म्हणजे तो फुगला आहे तिथं डिस्टन्स जे आहे म्हणजे डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम दी सेंटर ऑफ द अर्थ हे जास्त असणार आहे. मग मगाशी आपण बघितलं आहे जीचा फॉर्म्युला काय आहे, स्मॉल जी इज इक्वल टू GM/r². आहे ह्याच्यामध्ये आर, तर आर हा काय आहे सांगा, आर हे काय आहे, आर हे रेडियस आहे, बरोबर. तर आर या रेडियसवरती व्हॅल्यू जीची अवलंबून असणार आहे. मग जर आर, आता आर हा डिनॉमिनेटरमध्ये किंवा छेदात आहे, तर आरची व्हॅल्यू जास्त असेल तर जीची व्हॅल्यू कमी आणि आरची व्हॅल्यू कमी असेल तर जीची व्हॅल्यू जास्त. मग आता पोलच्या ठिकाणी म्हणजे ध्रुवावरती फुगलेला आहे पृथ्वीचा सरफेस, त्यामुळे डिस्टन्स जास्त आहे म्हणजे रेडियस जास्त असणार किंवा द डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ हे जास्त असणार आहे, त्यामुळे जीची व्हॅल्यू काय असणार, कमी आहे. म्हणून जीची व्हॅल्यू ही इक्वेटरवरती कमी असते. आणि जिथं फ्लॅट झालेलं आहे अर्थ सरफेस म्हणजे इक्वेटरवरती तिथं आरची व्हॅल्यू कमी असणार आहे. मग आरची व्हॅल्यू कमी ह्याचा अर्थ जीची व्हॅल्यू काय असणार आहे, जास्त असणार आहे. ह्याचा अर्थ सरफेस ऑफ अर्थ हा महत्त्वाचा आहे जीच्या व्हॅल्यूसाठी, म्हणजे पृथ्वीच्या सरफेसवरती सगळीकडे जीची व्हॅल्यू सेम नाही आहे. म्हणून इथं तुम्हाला काही व्हॅल्यूसुद्धा दिलेत बा, प्लेस आणि हाईट. मग आता सरफेस ऑफ दी अर्थ म्हणजे सरफेस ऑफ दी अर्थ ज्याच्यावरती ॲव्हरेज व्हॅल्यू मगाशी आपण जी फॉर्म्युला काढलेली ती किती आहे, 9.8 मीटर/सेकंड आहे. माउंट एव्हरेस्ट जर आपण विचारात घेतला तर त्याची व्हॅल्यू काय होणार, आता माउंट एव्हरेस्ट म्हणजे उंची वाढणार म्हणजे रेडियस वाढणार किंवा डिस्टन्स वाढणार, त्यामुळे त्याची व्हॅल्यू कमी होणार आहे. म्हणून किती आहे बा, 8.8 आहे, बरोबर. त्यानंतर मॅक्झिमम हाईट रिच्ड बाय द मॅनमेड बलून, म्हणजे एखादा बलून जो असतो गॅसवरचा बलून, त्या बलूननं जास्तीत जास्त किती अंतरावर तो गेला तर त्यावेळी त्याची व्हॅल्यू साधारणतः ते अंतर जर 36.6 किलोमीटर असेल तर त्याची व्हॅल्यू किती असते बा, 9.77 असते. हाईट ऑफ द टिपिकल वेदर सॅटेलाइट की जो 400 किलोमीटर असतो अर्थ सरफेसपासून, त्यावेळी त्याची व्हॅल्यू असते 8.7. आणि हाईट ऑफ द कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणजे जे उपग्रह सोडलेले असतात की ज्याची हाईट असते पृथ्वीच्या सरफेसपासून 35,700 किलोमीटर, की जिथे जीची व्हॅल्यू ही अतिशय कमी आहे डिस्टन्स वाढल्यामुळं 0.225. म्हणजे लक्षात आलं तुम्हाला, पहिला जो पॉईंट आहे की जो चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ म्हणजे अर्थ सरफेसवरती सुद्धा सगळीकडं जीची व्हॅल्यू ही सेम नाही. नंतर दुसरा जो पॉईंट आहे चेंज विथ हाईट. साहजिकच हाईट जशी चेंज होणार आहे तशी जीची व्हॅल्यू ही कमी जास्त होणार आहे. म्हणजे अर्थ सरफेस पासून जसं जसं आपण वरती जाऊ म्हणजे अर्थ सरफेसपासून जसं जसं वरती जाऊ त्या ठिकाणी त्या ऑब्जेक्टची हाईट ही सेंटर ऑफ दी अर्थपासून जास्त असणार आहे. मग सेंटर ऑफ दी अर्थपासून त्याची हाईट म्हणजे थोडक्यात डिस्टन्स हे जर जास्त असेल म्हणजे थोडक्यात आर जे डिनोमिनेटरमध्ये आहे त्याची व्हॅल्यू जास्त असेल तर जीची व्हॅल्यू काय होणार, कमी होणार आहे. आणि जसं जसं अर्थ सरफेसपासून खाली येईल म्हणजे जसे जसं डिस्टन्स कमी होईल किंवा हाईट कमी होईल तसं तसं जीची व्हॅल्यू ही जास्त असणार आहे. म्हणजे हा झाला सेकंड पॉईंट, चेंज विथ हाईटसुद्धा व्हॅल्यू ऑफ जी ही चेंज होते. आता तिसरा जो आहे तो म्हणजे चेंज विथ डेप्थ. म्हणजे आपण आता पृथ्वीपासून त्याच्यावरती उंचीचा विचार केला, परंतु चेंज विथ डेप्थ म्हणजे काय, पृथ्वीच्या आत म्हणजे पृथ्वीच्या आत भूगर्भामध्ये आपण जर खाली गेलो तर तिथं कसं होतं, तर तुम्ही म्हणणार आता जसं जसं आपण पृथ्वीच्या आत जाऊ तसं सेंटरच्या जवळ पोहोचतोय, ह्याचा अर्थ रेडियस कमी होणार आहे म्हणजे व्हॅल्यू जीची जास्त असणार आहे. परंतु इथं प्रत्यक्षात पृथ्वीच्या आत आपण हा फॉर्म्युला लागू पडत नाही,
म्हणजे जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर, की ज्याच्यामध्ये आर कमी झाली की जीची व्हॅल्यू वाढते, हा फॉर्म्युला पृथ्वीच्या आत जर तुम्ही गेला तर लागू पडत नाही, तर बरोबर त्याच्या उलटं होतं. तर काय होतं, जसं जसं तुम्ही आत जाल तसं डेप्थला जाल तसं तसं त्या जीची व्हॅल्यू ही कमी होत जाते. म्हणजे फॉर्म्युलानुसार वाढली पाहिजे परंतु जीची व्हॅल्यू ही कमी होते. हा एक महत्त्वाचा चेंज पृथ्वीच्या भूगर्भामध्ये आत गेल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. म्हणून चेंज विथ डेप्थ म्हणजे काय, जसं जसं आपण सेंटर टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ जाल तसं जीची व्हॅल्यू ही कमी होत जाते. आणि ॲट द सेंटर ऑफ द अर्थ जीची व्हॅल्यू काय असणार सांगा, बरोबर शून्य असणार आहे. जीची व्हॅल्यू काय असणार, शून्य. आता इथे एक तुम्हाला इंटरेस्टिंग उदाहरण सांगतो. आपण कल्पना करूया की पृथ्वी हा एक गोल आहे प्लॅस्टिकच्या चेंडूसारखं, आणि त्या पृथ्वीच्या पृथ्वीला आपण एका तारेनं छिद्र पाडलं, म्हणजे प्लॅस्टिकच्या बॉलला आपण छिद्र पाडलं आणि त्यातून आरपार तार गेली पाहिजे अशा पद्धतीनं रचना केली. तर त्या छिद्रामधून एखादी वस्तू आपण किंवा एखादी गोटी आपण त्यातनं टाकली तर तो काय होईल सांगा, आरपार येईल का काय होईल. तर इथं काय होणार सांगा, सेंटर ऑफ द अर्थ त्याच्या ठिकाणी काय होणार सांगा, ती जी काय गोटी असेल, ती जी वस्तू असेल तिथंच तरंगत राहणार आहे. कारण का, तिथं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा जीची व्हॅल्यू ही काय असणार आहे, 0 असणार आहे. ठीक आहे. तर ह्या आपण लेक्चरमध्ये काय बघितलं, अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन किंवा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय, द ॲक्सेलरेशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट विच इज ड्यू टू द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट इज कॉल्ड ॲज जी. आणि त्याचा फॉर्म्युला बघितला, स्मॉल जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. आणि त्यानंतर व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी म्हणजे जीच्या व्हॅल्यूमध्ये कसे चेंजेस होतात, त्यामध्ये चेंज अलॉंग विथ द सरफेस ऑफ द अर्थ बघितलं, त्यानंतर चेंज विथ हाईट बघितलं आणि चेंज विथ डेप्थ बघितलं. थँक्यू.